घड़ी से चुनाव से चिन्ह से लड़ेंगे और ये बार ये हो गया है कि चिन्ह से लड़ रहे हैं, ये घड़ी चिन्ह से। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकच वादा, राजन दादा, एकच वादा, राजन दादा, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे येऊन येऊन येणार कोण? अरे एकच वादा, राजन दादा। प्रभाग क्रमांक 31 कसा पॅनल असणार आहे? प्रभाग क्रमांक 31 मध्ये आम्ही आज आमचं नामनिर्देशन पत्र भरलेलं आहे। आमच्या पॅनल मध्ये मी ए मध्ये आहे, बी मध्ये विधा रशीद मॅडम आहेत, सी मध्ये प्रवीण पवार जी आहेत आणि डी मध्ये मोरेश्वर किने आहेत। अशा पद्धतीचं आमचं पॅनल असणार आहे आणि म्हणजे पुढे या बाबतीत आपल्याला अजून माहिती देण्यात येईल। ज्या प्रकारे प्रभाग क्रमांक 31 मध्ये अनिता किने यांच्या पॅनल मधून आहेत संगीता गवळी यांचा एक मोठा अपघात झाला तरी सुद्धा ते फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले, अँब्युलन्स मधून आले, काय सांगतात? खऱ्या अर्थाने की कार्यकर्ता असं असतो की कार्यकर्त्याला निवडणुका आल्यानंतर त्याला कुठेतरी असं वाटतं की आपण जी लोकांची नागरिकांची जी कामं केलेली आहेत त्या कामाच्या बदल्यामध्ये आम्हाला निवडणूक लढण्यासाठी मिळालं पाहिजे आणि त्या उद्देशाने संगीता मॅडम यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या प्रभागामध्ये एवढी वर्ष कामं केली होती त्या कामाच्या एवजमध्ये पक्षाने त्यांना तिकीट दिलेलं आहे, एबी फॉर्म दिलेला आहे आणि त्यांना फॉर्म भरण्यासाठी सांगितलं होतं। दुर्दैवाने 2 दिवसापूर्वी त्यांच्या घरी कुकरचा स्फोट झाला होता आणि त्या स्फोटमुळे त्यांच्यावर थोडी दुखापत झाली होती, पण देवाच्या कृपेने त्या वाचल्या आणि त्यांना फॉर्म भरण्यासाठी आज इकडे बोलवलं होतं आणि त्यांनी फॉर्म भरला। त्यांनी फॉर्म आज भरलेला आहे आणि त्याही पॅनलला आम्ही शुभेच्छा देतो। अनिता किने, संगीता दवणे आणि विश्वनाथ भगत, प्रेमनाथ भगत यांनी आज प्रभाग क्रमांक 26 मधून फॉर्म भरलेला आहे, त्यांनाही आम्ही शुभेच्छा देतो। आज तुम्ही देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात म्हणजे घड्याळाच्या निशावर हम तुम्हारे साथ हैं। काय सांगता? बोल ना। आज आम्ही राष्ट्रवादी अजितदादा पवार गट या पार्टीतून फॉर्म भरला। फॉर्म भरण्यासाठी आमचे कार्यकर्ते खूप जोशात होते, आमचं शक्ती प्रदर्शन पण खूप झालं। आज आमचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली। आता जे निवडणुका 15 तारखेला त्याच्यात कसं सामोरे जायचं आणि त्याच्यात कशी जीत हासिल करायची त्याच्यासाठी सर्व कार्यकर्ते मिळून, सर्व आपले पदाधिकारी मिळून काम करून ते विजय आम्ही मिळवणार आणि 15 तारखेनंतर जो 16 तारखेला जल्लोष करायचा आहे तो जल्लोष लवकरच करू। सूत्रांकडून अशी देखील माहिती येत होती की तुमचा फॉर्म बाद करण्यासाठी प्रयत्न केले जात होते। असं काहीच नाही, एक मिनिट थांबणार आहे, असं काहीच नाही। माझा फॉर्म तर 1 वाजता भरून झाला। सर्वात पहिला माझा फॉर्म फायनल झाला। वहिनीचा फॉर्म भरायचं राहिलं होतं आणि करणचं राहिलं होतं, त्याच्यामुळे मी थांबून राहिलो होतो। करण किनेनी फॉर्म भरलाय, पण बघू आता कसं काय पुढची स्ट्रॅटेजी दादा आणि पार्टीचे नजीब भाई आमचे डिसाईड करतील। पूर्ण होताना दिसतोय तुमची इच्छा होती नगरसेवकाच्या पदावर जायची, आता एक पाऊल तुम्ही पुढे ठेवलेलं आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या म्हणजे घड्याळाच्या निशाणावरती लढणारे तुम्ही प्रभाग क्रमांक 31 मधून काय सांगा? नाही सगळ्यांना अस्सलाम वालेकुम। एवढंच आहे काय, फॉर्म भरलेला आहे, राजन दादा बरोबर आहेत, त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स पण तेवढाच वाढलेला आहे। बस एवढे चांगलं काम करायचंय, ते चांगलं काम करून दाखवलंय आणि अजून काम करून दाखवायचंय। सांगितलं असेल की 16 वर्ष ज्या पक्षासाठी निष्ठावान राहिलो, ज्या नेत्यासाठी निष्ठावान राहिलो, त्या नेत्याने तिकीट दिलं नाही, पण राजनदादांनी दिलेला शब्द, समाजाला जो दिलेला शब्द होता, माझ्या जे जवळची लोक त्यांना दिलेला जो शब्द होता तो पाळून दाखवला।
मुस्लिम समाजाच्या वतीने रिदा रशीद मॅडमांना घेतलं आणि बौद्ध समाजाच्या वतीने मनीषा प्रवीण पवार यांना संधी देऊन दादांनी कुठेतरी एक एकतेचा संदेश, खरा सेक्युलर नेता जर मुंब्राचा कोण असेल तर राजनदादा निखिले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये मुंब्रामध्ये घड्याळाची लहर येणार आणि आमदाराला घरी पाठवणार.